नमस्कार. टुडे समाचारमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडतं आणि शहरात काय घडते, तुम्हाला सतत वेगळे वेगळे पद्धती दाखवण्याचं काम करत आहे. मी आज धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमोर आहे आणि इथे जे आहे त्यांचं उपोषण चालू आहे. नेमकं कशा पद्धतीचं उपोषण आहे आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. त्यांच्या मागण्या काय आहेत ती पण आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. नेमकी कशामुळे इथं बसलेली आहे आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं? माझं महेश रंगनाथ देशमुख. कायसाठी उपोषणाला बसलाय? मी जे महाराष्ट्रामध्ये आरक्षण संदर्भामध्ये जे जातीवाद पेट निर्माण झालेला आहे, समाजामध्ये भेदभाव निर्माण झालेला आहे, मी या भेदभाव संपवण्यासाठी एक आरक्षण हा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा काही कालावधीसाठी द्या म्हणून सांगितले होते. परंतु बरेच दिवस झाले त्या आरक्षणाच्या अनुषंगानं पुढे चालून जातीमध्ये मतभेद व तणाव निर्माण होत चालला आहे. त्यामुळं संपूर्ण आरक्षण रद्द करा या मागणीसाठी मी बसलोय. एकता आली पाहिजे, समानता आली पाहिजे या विचाराचा मी आहे. कधी बसलेला आहे तुम्ही? मी आता 1 तासापूर्वी बसलेलो आहे. आता तुमची प्रमुख मागणी काय? माझी प्रमुख मागण्या या जे सरसकट आरक्षण आहे या राज्यामध्ये, ते संपूर्ण सरसकट आरक्षण रद्द करा आणि एक राज्य एक कायदा, एक राज्य एक राज्य एक कायदा. नेमकं हे काय? एक राज्य एक कायदा म्हणजे एका राज्यामध्ये एकच कायदा लागू झाला पाहिजे. प्रत्येक जाती धर्माचे वेगळे वेगळे कायदे असायला नको आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाच्या सर्वसामान्य माणसावर त्याच्यात हित होणार नाही. त्याच्यासाठी एक राज्य एक कायदा. एक राज्य हे कोणता कायदा व्हायला पाहिजे? एक राज्य जे आहे कोणता कायदा व्हायला पाहिजे? एक राज्य एक कायदा म्हणजे प्रत्येकाला समान कायदा लागू व्हायला पाहिजे. प्रत्येक लहानापासून मोठ्यापासून लहानापासून प्रत्येकाला समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. वेगवेगळे कायदे नको आहेत त्याच्यात. मग त्याच्या जेणेकरून नागरिकाला त्रास न झाला पाहिजे, समानता आली पाहिजे, एकता आली पाहिजे. तुमची मागणी पूर्ण नाही झाल्यावर पुन्हा कोणता असणार? मी बिलकुल 36 जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एक दिवशी लक्षणे उपोषण करतो महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक 8 दिवसाच्या गॅपने मी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयापासून एक दिवशी लक्षणे उपोषणला बसतो. बघा, इथं जे आहे ते आपण धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो होतो आणि इथं जे आहे ते यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक दिवस जे आहे ते उपोषण करतायत एक आठवड्याच्या हिशोबानं. आणि ह्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच कायदा व्हायला पाहिजे असं यांची मागणी आहे. प्रत्येकाला वेगळा कायदा न व्हायला पाहिजे आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्या मागण्या जाणून घेतल्या कसं वाटतं विषय नक्कीच काही वेगळे विषय तर काय नंबर दिलेला त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. नमस्कार. टुडे समाचारमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडतं आणि शहरात काय घडते, तुम्हाला सतत वेगळे वेगळे पद्धती दाखवण्याचं काम करत आहे. मी आज धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमोर आहे आणि इथे जे आहे त्यांचं उपोषण चालू आहे. नेमकं कशा पद्धतीचं उपोषण आहे आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. त्यांच्या मागण्या काय आहेत ती पण आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. नेमकी कशामुळे इथं बसलेली आहे आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं? माझं महेश रंगनाथ देशमुख. कायसाठी उपोषणाला बसलाय? मी जे महाराष्ट्रामध्ये आरक्षण संदर्भामध्ये जे जातीवाद पेट निर्माण झालेला आहे, समाजामध्ये भेदभाव निर्माण झालेला आहे, मी या भेदभाव संपवण्यासाठी एक आरक्षण हा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा काही कालावधीसाठी द्या म्हणून सांगितले होते. परंतु बरेच दिवस झाले त्या आरक्षणाच्या अनुषंगानं पुढे चालून जातीमध्ये मतभेद व तणाव निर्माण होत चालला आहे. त्यामुळं संपूर्ण आरक्षण रद्द करा या मागणीसाठी मी बसलोय. एकता आली पाहिजे, समानता आली पाहिजे या विचाराचा मी आहे. कधी बसलेला आहे तुम्ही? मी आता 1 तासापूर्वी बसलेलो आहे. आता तुमची प्रमुख मागणी काय? माझी प्रमुख मागण्या या जे सरसकट आरक्षण आहे या राज्यामध्ये, ते संपूर्ण सरसकट आरक्षण रद्द करा आणि एक राज्य एक कायदा, एक राज्य एक राज्य एक कायदा. नेमकं हे काय? एक राज्य एक कायदा म्हणजे एका राज्यामध्ये एकच कायदा लागू झाला पाहिजे. प्रत्येक जाती धर्माचे वेगळे वेगळे कायदे असायला नको आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाच्या सर्वसामान्य माणसावर त्याच्यात हित होणार नाही. त्याच्यासाठी एक राज्य एक कायदा. एक राज्य हे कोणता कायदा व्हायला पाहिजे? एक राज्य जे आहे कोणता कायदा व्हायला पाहिजे? एक राज्य एक कायदा म्हणजे प्रत्येकाला समान कायदा लागू व्हायला पाहिजे. प्रत्येक लहानापासून मोठ्यापासून लहानापासून प्रत्येकाला समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. वेगवेगळे कायदे नको आहेत त्याच्यात. मग त्याच्या जेणेकरून नागरिकाला त्रास न झाला पाहिजे, समानता आली पाहिजे, एकता आली पाहिजे.
तुमची मागणी पूर्ण नाही झाल्यावर पुन्हा बोलता असणार. मी बिलकुल 36 जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एक दिवसीय लक्षणे उपोषण करतो महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक 8 दिवसाच्या गॅपने मी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयापासून एक दिवसीय लक्षणे उपोषणला बसतो. बघा इथं जे आहे ते आपण धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो होतो आणि इथं जे आहे ते यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक दिवस जे आहे ते उपोषण करतायत एक आठवड्याच्या हिशोबानं. आणि ह्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच कायदा व्हायला पाहिजे असं यांची मागणी आहे. प्रत्येकाला वेगळा वेगळा कायदा न व्हायला पाहिजे असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्या मागण्या जाणून घेतल्यानंतर कसं वाटतं विषय नक्कीच कळवा. काही वेगवेगळे विषय तर काय नंबर दिलेला त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ मोहम्मद मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.